नर्मदे हर. आज आपण सकाळी खुट्टरमोडीवरून निघालोय खुंटामोडी आणि साधारण 5-6 किलोमीटर आला असेल. आपल्याला जायचंय मोलगीसाठी. मोलगीला जायला असा रस्ता लागलाय. सकाळपासून छोटे छोटे चढ येत आहे आणि आता एक घाट चढून आलो. सूर्य भगवानचं दर्शन झालं नाही आपल्याला. इकडनं याच्यातून येत आहे. आपण डोंगराच्या आडा असल्यामुळे दिसत नाही. सकाळचे 6:15 झालेले. 6 वाजता निघालो साधारण आपण. नर्मदे नर्मदे. थोडंसं धुकं असल्यामुळे वातावरणात खाली तर नाही, सूर्य भगवानला थोडंसं झाकळलेलं आहे, त्याच्यामुळे तीव्रता थोडी कमी आहे. अजून दृश्य सुंदर आहे. खाली थोडं धुकं वाटतं. बाकी वातावरण मोकळं आहे. इथे आपण डोंगरावर चढून आलोय. नर्मदे काठी 4 किलोमीटर आणि मोलगी लिहिलं इथं 8.3. 8 किलोमीटर मोलगी आणि काठी आहे. त्याच्या आधी काठी लागणार. नर्मदे हर. नर्मदे हर. एक शेतकरी कुटुंब आहे. हे सकाळी सकाळी जे माल काढताय ते भगर आहे. गावाचं काय नाव आहे? या गावाचं नाव काय? भागरा पाणी गाव आहे. इथे यांची शेती आहे. आपण पहिल्यांदाच भगरचं हे बघितलं. आम्हाला वाटलं नागली का काय. नर्मदे हर. अतिशय मनमोहक दृश्य. खाली गाव असो, काठी गाव असेल पुढे. आणि आता हा उतरायचा आहे आपल्याला. इथून एक शॉर्टकट दिसतोय. शॉर्टकटने जावा. बाबाजी चालले शॉर्टकटने. आपण पण त्यांच्या मागे जाऊ. नर्मदे हर. हर. हा मोलगी जाणारा रस्ता आहे. मोलगी येथून 2 किलोमीटर आहे. 2 किलोमीटरच्या अलीकडे तिथं असे रस्त्यावर बांध टाकले. परिक्रमा मार्ग हा शॉर्टकट आहे. पुढे घाट आहे थोडासा आणि हा आहे पगदंडी मार्ग. याने आपण शॉर्टकटने पोहोचू शकतो. नर्मदे हर. असा रस्त्यातून मळ्यातून रस्ता दिलाय काढून. नर्मदे हर. आणि ही आहे भगर. बगरीचं झाड आहे या शेतात. नर्मदे हर. मोलगी गावातील आश्रमाकडे जाताना शॉर्टकट मारला होता आपण. एक चढून आलो आणि इतका सुंदर मळ्याचा रस्ता लागला. दोन्ही बाजूनी बांबू आहे. एकदम सावली आणि गारवा खूप आहे. म्हणजे सगळा थकवा निघून गेला. इथं मागे आपण एक ठिकाणी आराम केला ना, एकदम मस्त वाटलं. तिथं खूप हवा होती. तिथं आराम केला 10 मिनिटं. मग निघालो. सकाळपासून 13 किलोमीटर झालंय. तर 10 वाजत आले. 10ला 5-1 मिनिटं कमी. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. शॉर्टकट संपवलंय. इथं असं डीपीवर भिंतीवर लिहिलंय परिक्रमा मार्ग. आणि आता परत डांबरी रस्ता लागलाय. थोडंच पुढे गेल्यावर आश्रम आहे असं सांगितलं गेलंय. बघू आता तिथे जाऊन. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. थोडंच पुढं आलो. लगेच बोर्ड लागलाय इथे. शुलपाणी झाडी माय नर्मदा सेवा आश्रम मोलगी. आणि असे झेंडे लावले आहे आश्रम.
आता आपण आश्रमात जाऊ. नर्मदे हर. बाबाजी इथे नर्मदे हर. बाबाजी नर्मदे हर. मोलगी पासून थोडं पुढं आलो 1 किलोमीटर. इथून परत एक शॉर्टकट लागलाय. आता आपण हा झेंडा लावलेला असतो असं आणि इकडे दगडांवर लिहिलेलं आहे परिक्रमा मार्ग. इथून आपल्याला शॉर्टकट घ्यायचा. आता खाली जाणार आपण. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. या असा रस्ता लागला पगदंडी. मेन रस्ता सोडून हा शॉर्टकट. काहीच अडचण नाही. रस्ता एकदम मळलेला आहे. चांगली वाट आहे. येऊ शकतो, काही अडचण नाही. नर्मदे हर. नर्मदे हर. जवळपास 1 ते 1.5 किलोमीटरचं अंतर वाचलं आणि परत डांबरी रस्ता चालू झाला. नर्मदे हर. नर्मदे हर. बिजरी गावान या ठिकाणी आलो आपण. मागील अन्नक्षेत्रापासून 5 किलोमीटर अंतर आहे. बिजरी गावान अन्नक्षेत्र नर्मदा सेवा केंद्र रामदास वाड्या तडवी. नंबर वगैरे दिलेला आहे. इथे आश्रम चालतं. हो आता नर्मदे हर. नर्मदे हर. बिजरी गावाने ते आलोय आपण. यमाई इथे सेवा देतात. मा नर्मदा ज्ञानपीठ अन्नक्षेत्र इथं चालतं. राष्ट्रीय संत सध्या विवेकची आणि सुंदर अशी व्यवस्था आहे. इथे त्यांचे देव वगैरे पूजा करायला आपण पण पूजा करू शकतो. ध्यान साधना करू शकतो. इथे अशी सोय केलेली आहे. सर्व सुंदर अशी गृहस्थ आश्रम आहे. आश्रमासारखं बनवलंय. नर्मदे हर. नर्मदे हर. माता नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. आश्रमापासून थोडं पुढं आलं की असं शॉर्टकट दिलं. इथून आपशी आहे. असे बोर्ड पण लावले. इथं झेंडा आहे इथं वरती आणि इथं पण लिहिलेलं आहे. हे लक्ष ठेवा. तसं लोक सांगतात. नाही सांगितलं तरी आपल्याला लक्ष राहिलं तर रस्ता आपल्याला शॉर्टकट भेटू शकतो. सरळ बी गेलो तरी चुकणार नाहीचे, पण हा थोडं अंतर कमी होऊन जातं. नर्मदे हर. नर्मदे हर. आता आपण जो शॉर्टकट घेतला तिथून थोडं पुढं आलो चढून आणि हे जे चालले पाणी घेऊन हे छोटे बाबाजी हे त्या आश्रमावर तिथं सेवा देतात. आणि बघा आश्रम किती दूर आहे आणि एवढं चढून यायचं आणि उतरायचं. पाणी घ्यायला आले ते फक्त. आणि परिक्रमा वासियांसाठी पाणी चहा वगैरे सोय असेल. बघू आता तिथं. नर्मदे हर. वातावरण मस्त झालेलं आहे. सूर्य भगवानची आज कृपा आहे. दुपारचे 2 वाजले पण असं वातावरण मस्त करून टाकलं त्यांनी. नर्मदे हर. नर्मदे हर. एकदम सुंदर असा आश्रम बनवलाय बाबाजींनी आणि ठिकाण अतिशय सुंदर ठिकाणी. नजारे मनमोहक आहे. सूर्य भगवंताची पण कृपा आहे आपल्यावर आज. चारी बाजूनी वातावरण एकदम मस्त आहे. नर्मदे हर. नर्मदे हर.
नर्मदे हर. आश्रमातील महादेवाचे दर्शन झाले. नर्मदे हर. हवा पण खूप सुटली मस्त. दोघे आराम करताय. बाबाजी. हा बाबाजी. गुळ शेंगदाणे. उपासाचे गुळ आणि शेंगदाणे. वातावरण असं मस्त आहे. त्यात आता हे खाण्याचा आनंद घेऊ. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. कुट्टी बनवायची म्हणजे असं काही हे नाही का, गेले खांबे रावले, मनापासून काम करावं लागतं. बाबाजींची शारीरिक मेहनत आणि प्रेम, त्यांचा भाव, त्यांचा चिरंजीव आहे. तर आपण बघितलं, पाणी घेऊन आला, त्यांनी लगेच आला, चहा प्रसादी बनवली, गुळ शेंगदाणे खाल्ले आणि आता आपण निघू पुढच्या प्रवासाला. नर्मदे हर. नर्मदे हर. कटमार्गाने इथपर्यंत आला रस्ता, डांबरी लागला आता. आणि समोर इथं बोर्डावर टाकलंय, रस्त्यावर पण बाण आहे, जागजागी बाण केले. पुढून परत शॉर्टकट संपलेलं नाही अजून, रस्ता क्रॉस करून परत खाली जात आहे. झेंडे पण लावलेले दिसू राहिले. नर्मदे हर. परत एकदा पगदंडी रस्ता. नर्मदे हर. नर्मदे हर. आता हे पगदंडी रस्ता संपतो इथून आणि डांबरी रस्त्याला सुरुवात होते. असा होता हा शॉर्टकट. परत शॉर्टकट आहे का काय? नाही, बाण नाही दिसत आहे, बाण नाही आहे, त्याच्यामुळे आता मोठ्या रस्त्याने जाणार. संपला असं वाटलं रस्ता पगदंडीचा, पण तसं नाही, परत शॉर्टकट भेटलाय, बाण पण आहे. परत एकदा पगदंडी रस्ता शॉर्टकट मारत पुढे मार्गक्रमण चालू आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. पण हा पूर्ण डोंगर, याच्या मागे पण एक होता. या सगळा उतरून ही नदी, इथे नदी पार करून आपण फायनली डांबरी रस्त्याला लागलोय. शॉर्टकट संपलेला आहे, मार्गक्रमण पुढे चालू. नर्मदे हर. नर्मदे हर. सुरगस येथून पगदंडी मार्गाने रस्ता आला आणि एकच नदी आहे, 3-4 वेळेस इकडून तिकडं, तिकडून इकडं चालू आहे केव्हाचे. आता झाली पार, ही शेवटची वाटतीये, कारण आता रस्ता सरळ चाललाय. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. थोडं पुढं आलो आणि इतका सुंदर छोटासा धबधबा लागला. आंघोळ करण्याची फार इच्छा आहे, बघू आता. त्या सहकार्यांची परमिशन भेटली तर आपण आंघोळ करू इथं, नाही तर नर्मदे हर करून पुढे निघू. नर्मदे हर. नर्मदे हर. इथून मोक्कस राहिलंय आता 3.5 किलोमीटर. एकदम मस्त दोन्ही बाजूनी झाडं, सावली आहे,
हवा आहे मस्त पैकी. हे असा रस्ता आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. सूर्य भगवान चालले मावळतीच्या दिशेने आणि या गावाकडची संध्याकाळ अतिशय सुंदर आणि मजेशीर. इथले लोक राहतात खरं स्वर्गात. शेतीवाडी इकडे विशेष म्हणजे बगरचं उत्पन्न पाहायला मिळालं आपल्याला. बगर बघितलेली नव्हती कशी येते काय बगर. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. पोरं आले नर्मदे हर मानायला. नर्मदे हर. ही नदी आहे आणि या सगळ्या डोंगरांमधून येते. जंगल पण आहे थोडंसं आणि हा घाटाचा रस्ता. सूर्य भगवान चालले खाली खाली. 1.5 किलोमीटर आश्रम बाकी आहे असं कळालंय आपल्याला. तर दिवस मावळायच्या आधी पोचून जाऊ आपण. नर्मदे हर. सुंदर घाटाचा रस्ता. थंडगार हवा लागते. घाटात हा फायदा पण आहे, उतारा असल्यामुळं मजा आहे. नाही तर हात चढायचा असता आतापर्यंत घामाने लय झाली असती. नर्मदे हर, नर्मदे हर. पक्ष्यांचे थवेचे थवे चालले घराकडे. आपले बाबाजी पुढे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आपण हा घाट उतरून आलो सगळा आणि थोडा चढा लागला आणि तिथेच असा झेंडा लावले जय माताजीचा आणि हे बाबा इथे सेवा देतात. नर्मदे हर बाबाजी. फोन चालू होता आपला, एक महत्त्वाचा फोन होता. त्या फोनच्या नादात चाललो पण बाबाजी तिथं कपडे धुत होते. त्यांनी आवाज दिला आपल्याला नर्मदे हर आणि आश्रम इथंच आहे. म्हणजे तुम्हाला असं काही नाही की तुम्ही चुकणार आहे. तुम्हाला कोणी ना कोणी लगेच आवाज देईल आश्रम कुठे काय सांगणार आहे. नर्मदे हर. हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण कृष्ण